प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. होप तुम्ही सगळे आशीर्वादित आहात. आणि आज मी परत एकदा तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आली आहे. आणि मी विश्वास ठेवते की जेव्हा आज हे सत्य तुम्हाला सगळ्यांना समजणार आहे, मी विश्वास ठेवते की तुमच्या जीवनामध्ये देव अद्भुत काम करेल. हालेलुया, हालेलुया. सो आजचा टॉपिकच आहे देवाचं प्रेम. आणि येस, मला देवाच्या प्रेमाबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल. हालेलुया. काय बोलणार त्याच्या प्रेमाविषयी, पण आपण जाणून घेऊ की त्याने आपल्यावरती कसं प्रेम केलं आहे. हालेलुया. आणि तो कसा परमेश्वर आहे जो आपल्यावरती प्रेम करतो, आपल्यावरती दया करतो. आणि बायबल सांगतं ज्याला दया करण्यामध्ये आनंद वाटतो असा तो परमेश्वर आहे. हालेलुया. सो आज आपण वचनाद्वारे बघूया. योहानाचं पहिलं पत्र म्हणजे 1 जॉन 4 आणि त्याचा 8वं वचन मी तुमच्यासाठी वाचते की त्याच्या बी भागामध्ये असं लिहिलं आहे. 8व्या वचनामध्ये 1 जॉन याचा 4th चॅप्टर आणि त्याचं 8व्या वचनाच्या बी भागामध्ये असं लिहिलं आहे, कारण देव प्रीती आहे. हालेलुया. विचार करा, हे वचन इतकं म्हणजे एक छोट्याशा पद्धतीमध्ये सांगितलं आहे की देव प्रीती आहे. पण तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेस देव प्रीती आहे हे तुम्ही समजताना हे तुमच्या समजेच्या पलीकडं काम करणार आहे. हालेलुया. विचार करा, जर मी असा विचार करत होते की जर देवाने जगावरती प्रेम केलं नसतं तर प्रत्येक मनुष्य हा नाश पावला असता, है ना. आणि आजच्या दिवशी जर आपण अनुभवतो की देवाचं आपल्यावरती एवढं प्रेम आहे की मनुष्य पापी असताना देखील तो त्याला स्वीकारायला तयार आहे. हालेलुया. मला नाही वाटत असं प्रेम जगामध्ये कोणताही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीवरती करू शकतो. विचार करा की ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करायला लागतो, आपल्या कंडिशन्स आहेत, बरोबर. हा व्यक्ती आपल्या मनासारखं वागणं आपली बेसिक अपेक्षा असते की त्या व्यक्तीने आपल्या मनासारखं वागणं, आपल्या भावनांचा आदर करणं, आपल्या गरजा पूर्ण करणं, आपल्या प्रत्येक इच्छेला मान देणं, हे बेसिक देवाणघेवाण प्रेमामध्ये असते. आणि मग आपण समजतो की हे कंडिशनवालं लव आहे आणि मग आपण समजतो की हेच प्रेम खरं आहे. पण मी तुम्हाला सांगते आणि आज मला तुम्हाला सांगायला हे आवडेल की देवाचं प्रेम हे जगातल्या प्रेमापेक्षा वेगळं आहे. हालेलुया. विचार करा, देवाने बायबल सांगतं जगावर एवढं प्रेम केलं की त्याने एकुलत्या एका पुत्राचं बलिदान दिलं. हालेलुया. म्हणजे विचार करा की योहान 3:16 ते वचन असं म्हणतं की देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की कोणाचाही नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया. विचार करा की जर देवाने स्वतःला मनुष्याच्या साठी दिले, म्हणून मनुष्यासाठी दिलंय आणि त्या मनुष्यासाठी दिलंय की बायबल सांगतं की त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला प्रतिरूपाचं बनवलंय, त्याच्या प्रतिरूपाचं. मग तुम्ही आणि मी कोण आहोत? देवाचं प्रतिरूप असं आहोत. हालेलुया. सो जेव्हा देवाने तुम्हाला आणि मला त्याच्या प्रेमाने विकत घेतलंय, विचार करा की तुमची आणि माझी व्हॅल्यू काय आहे. कदाचित कुठल्या मनुष्याला तुम्ही विचारलं ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता की तुझ्या जीवनामध्ये माझी व्हॅल्यू काय आहे, कदाचित तो म्हणेल की काही शाब्दिक उदाहरणामध्ये तो तुम्हाला सांगेल. पण मी तुम्हाला सांगते की तुमचं व्हॅल्यू इतकं साधारण नाही आहे. हालेलुया. का साधारण नाही आहे? कारण बायबल सांगतं जगाला बनवणाऱ्या परमेश्वराने, म्हणजे द क्रिएटर ऑफ द युनिवर्स, ज्याने तुम्हाला बनवलंय त्याने तुम्हाला मोलाने विकतही घेतलंय. हालेलुया. म्हणजे तुमचं व्हॅल्यू त्याने काय केलं माहिती आहे? स्वतःचं रक्त, म्हणजे परमेश्वराचं ब्लड आपलं व्हॅल्यू आहे. आणि त्या बायबल सांगतं की त्याने तुम्हाला त्याच्या रक्ताद्वारे खंडून घेतलं, म्हणजे त्याने त्या रक्ताद्वारे त्याचं स्वतःचं रक्त आपल्या पापांसाठी सांडलं. आणि बायबल सांगतं की येशूने आपल्याला मोलाने विकत घेतलं. हालेलुया. क्या बात आहे. मीन्स विचार करा, असं प्रेम कोण कोणावरती करतंय. पण काय, तो जे प्रेम आपल्यावरती करतोय ते प्रेम आपण त्याच्यावरती करतोय का? आणि जर नसेल तर करायला सुरुवात करा. हरकत नाही, वेळ गेलाय. हरकत नाही, तुम्ही आजपर्यंत
कदाचित त्याच्या प्रेमाला ओळखू शकला नसाल, पण सुरुवात करा त्याच्या प्रेमाला जाणण्याचं. सुरुवात करा की त्याच्या सहवासामध्ये राहण्याची. आणि मग सुरुवात काय आहे? कुठेही तुम्ही कोणत्याही जागेमध्ये तुम्ही असा, डोळे बंद करा, त्याच्याशी बोला की तो परमेश्वर कसा आहे. विचार करा, बायबल सांगतं ग्रह आणि तारे येऊन त्याला नमन करतात. अरे जर ग्रह आणि तारे त्याला येऊन नमन करतात, या भूतलाचा एकमेव तोच निर्माण करताय जो जिवंत परमेश्वर आहे. तो तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रेम करतो. हालेलुया. आज जर तुम्ही कुठल्या व्यसनामध्ये असाल, कदाचित तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असतील, अडचणी असतील आणि तुम्ही कुठल्या तरी परिस्थितीमध्ये अडकलेला असाल, तर तुम्हाला काय वाटतं, मनुष्य तुम्हाला त्यातनं बाहेर काढेल? नाही. कोणताही मनुष्य, मग तो तुमचा कितीही प्रिय व्यक्ती असू देत, पण तो तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढू शकत नाही. तो तुम्हाला मदत करू शकतो, पण तो तुम्हाला पूर्णपणे त्याच्यातून सुटका नाही देऊ शकत. तुम्हाला माहीत आहे सुटका देणारा देव कोण आहे? सुटका देणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. विचार करा की तो असं त्याच्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. कसं लिहिलंय वचनामध्ये? सत्य कोण आहे? तर सत्यच देव आहे. हालेलुया. सत्य प्रभू येशू ख्रिस्त आहे की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुम्हाला आणि मला देवाचं प्रेम समजलंय. काय किंमत मोजली आहे? विचार करा की त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती जे रक्त सांडलं, जगाचं सगळं धन दौलत जरी एका पारड्यामध्ये ठेवलं आणि परमेश्वराच्या रक्ताचा एक थेंब जर त्याच्यामध्ये असेल, तर मी तुम्हाला सांगते की परमेश्वराने जे प्रेम केले ना, त्याचं पारडं नेहमी उंच असेल. विचार करा, ती साधारण व्हॅल्यू नाही आहे. आणि असं प्रेम करणारा परमेश्वर तुमचा आणि माझा आहे. आणि मग तो तुम्हाला कसा सुटका देतो हे मी तुम्हाला सांगते. त्याच्या सहवासामध्ये राहायला सुरुवात करा. म्हणजे जसं एखाद्या व्यसनामध्ये तुम्ही आहात आणि कदाचित एखाद्या बंधनामध्ये तुम्ही आहात, नको त्या गोष्टीच्या ॲडिक्शनमध्ये तुम्ही आहात आणि तुम्हाला कुठेतरी जाणवतं की तुम्ही चुकीचं करताय, पण ते ॲडिक्शन तुमच्याकडून सुटलं जात नाही आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की ह्या ॲडिक्शनमध्ये मी परमेश्वराकडे कसं जाऊ, किंवा मी हे व्यसन करतो तर मी परमेश्वराकडे कसं जाऊ. तर मला आज तुम्हाला नव्याने सांगायचं आहे की त्या परमेश्वराच्या जवळ जा, म्हणजे ती कृपा तुम्हाला प्राप्त होईल की ज्या पापामध्ये तुम्ही अडकलेले आहात त्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता. हालेलुया. म्हणजे काय की सत्य तुम्हाला समजेल ज्यावेळेस तुम्ही त्या सत्याजवळ जाताय. हालेलुया. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या सत्याजवळ जाताय, ते सत्य तुम्हाला असं बंधनमुक्त करतंय, तुम्हाला त्याच्या सहवासामध्ये तुम्हाला अशा प्रकारे घडवतंय की तुमच्यावरती कृपा तो ओततोय की त्या कृपेद्वारे तुम्ही ते ॲडिक्शन, ते व्यसन, त्या घाणेरड्या सवयी किंवा काही जे गोष्टी तुम्ही सफर करत आहात त्यातून तुम्हाला बाहेर काढेल. हालेलुया. परमेश्वराचं प्रेम साधारण नाही आहे. ते मनुष्याच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे, ज्याच्यामध्ये कोणतीच सीमा नाही. मनुष्याचं प्रेम एका सीमेमध्ये लिमिटेड आहे. बघा, विचार करा, दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जर आपण त्यांचं ऐकलं नाही ना, किंवा आपण त्यांना एकदा दोनदा इग्नोर केलं, सो ते लगेच त्यांच्या मूळ स्वभावामध्ये येतात आणि आपल्याला नाही तुझं आणि माझं नाही जमू शकत असं बोलतात. आणि हे रियालिटी आहे. कदाचित असं होतं की कोणताही व्यक्ती प्रेमाच्या सीमेला म्हणजे एका लिमिटमध्येच ठेवतो आणि गरजेपुरता वापर करून झाला की मग तुम्ही कोण आणि आम्ही कोण असं होतं. हे भावनिक जगामध्ये होतं आहे. जरी तुम्ही याला आज डिनाय करत असाल, पण मी तुम्हाला सांगते की हे घडत आहे. पण ज्यावेळेस मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहते, मी पाहते की त्याच्यासारखं प्रेम कोणीच नाही करू शकत. हालेलुया. क्या बात आहे. मीन्स कसा परमेश्वर आहे तो, जो स्वर्गाचा राजा आहे. स्वर्ग, ज्याला स्वर्ग म्हणता यावं, हे त्याच्या उपस्थितीमुळे ते स्वर्ग झालंय. ज्या सिंहासनावरती तो विराजमान आहे, त्याच्या उपस्थितीमुळे त्या स्वर्गाला एक काय म्हणू शकतो आपण, एक त्याचं औदार्य वाढलं असेल, है ना. ज्या स्वर्गाच्या सिंहासनावरती तो विराजमान झालाय, ते सिंहासन कदाचित मी असं म्हणते की ते एकदम असं प्राऊड फील करत असं की अरे हा क्रिएटर बसलाय म्हणून हे सिंहासन आज इतकं पवित्र आहे. असा तो देव आहे. आणि विचार करा की जर तुम्ही लहानपणापासून हे ऐकलंय की आपण प्रत्येकाला हे माहिती आहे की स्वर्गामध्ये देवदूत परमेश्वराची आराधना करत आहेत.
त्याच्या नावाचा जयघोष करत आहेत, पवित्र 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 आणि पवित्र. आणि तो आहे, तो पवित्र आहे. हालेलुया. आणि त्याची इच्छा आहे की जसा तो पवित्र आहे तसं तुम्ही आणि मी पवित्र व्हावं. हालेलुया. आता ज्यावेळेस तुम्हाला येशू समजला, ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनामध्ये उन्नतीच्या दिशेने आहात, तर मी तुम्हाला सांगते की येशू तुमच्या आतमध्ये आहे. हालेलुया. आणि तुम्ही बरोबर पवित्र गोष्टींमध्ये वाढत आहात. हालेलुया. कदाचित तुम्हाला ते समजलं नसेल, कदाचित ती समज तुमच्या जीवनामध्ये काम करत नसेलही, पण मी तुम्हाला सांगते जसजसं तुम्ही वाढत जाणार आहात तसतसं तुम्हाला समजणार आहे की तुम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहात. हालेलुया. आणि मग जेव्हा मी हे योहानाचं पत्र वाचलं, बायबल सांगतं की देव प्रीती आहे. हालेलुया. आणि जो प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून जेव्हा तुम्ही या जगामध्ये वावरताय, जेव्हा तुम्ही या जगामध्ये चालताय, मी तुम्हाला सांगते की जेव्हा देवाचं प्रेम तुम्हाला समजलंय, तुमच्या जीवनातून प्रेमच दिसून येईल. तुम्ही इतरांसाठी प्रेम व्हाल. हालेलुया. जो व्यक्ती रडत आहे त्याच्यासाठी तुम्ही एक आधार बनाल. कसं? तुम्ही तुमच्या स्वतःच्या बुद्धीने करू शकता का? नाही. तुमच्या ठाई जो पवित्र आत्मा आहे त्याद्वारे तुमच्या जीवनाचं मधून प्रेम इतरांना दिसून येईल. हालेलुया. आणि येस, तो परमेश्वर जो प्रीतीने भरलेला देव आहे, तो तुमच्याद्वारे त्या व्यक्तीला कम्फर्ट करेल. हालेलुया. म्हणजे देवाचा स्वतःचा आत्मा तुमच्याद्वारे, तुमच्या मधून काय करेल? त्या समोरच्या व्यक्तीला कम्फर्ट करेल. मग तुम्ही कोणत्याही व्यक्तीसाठी उत्तर असाल, जो व्यक्ती अडचणीमध्ये किंवा समस्येमध्ये. मग तुम्ही स्वतःसाठी देखील उत्तर आहात ज्यावेळेस तुम्ही समस्येमध्ये जाताय किंवा तुम्ही अडचणीमध्ये आहात. विचार करा, तुमची इमेज एक साधारण इमेज नाही आहे. तुम्ही हेड टू बॉटम ज्यावेळेस येशूला रिसीव्ह केलं, तुमच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत येशू तुमच्या आतमध्ये आहे. आणि जिथं येशू आहे तिथं प्रेम आहे. हालेलुया. ज्याच्यामध्ये येशू आहे त्याच्यामध्ये प्रेम आहे. आणि ज्याच्यामध्ये प्रेम आहे जगाला माहिती की हे कुठून येत आहे. हालेलुया. मग तुम्ही एक एक्झाम्पल बना इतरांसाठी. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अरे शेवटच्या काळामध्येच आपण आहोत, शेवटच्या टप्प्यामध्ये. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की बायबल सांगतं की तुला संदेश देता येत असतील, तुला मोठमोठे गूढ गुपित रहस्य तुला जाणण्याचं ज्ञान असेल, कदाचित तुझ्या हातून चिन्ह आणि चमत्कार देखील घडत असतील, पण जर तुझ्या ठाई प्रेम नसेल तर तू काहीच नाही, असं देवाचं वचन सांगत आहे. मग काय वाटतंय? सगळ्या दानांमध्ये सर्वश्रेष्ठ दान प्रीती आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायला आवडेल, प्रीतीला स्वीकारून चाला. हालेलुया. काय ते प्रेम आहे. जगामध्ये जे कमवायचं आहे, जगामध्ये जी धडपड करायची ती आपण स्वतःच्या शरीराला आराम देण्यासाठी किंवा आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी कष्ट करतोय. पण जर आपण देवाच्या प्रीतीमध्ये चाललोय किंवा वाढतोय किंवा राहतोय, तर मी तुम्हाला सांगते तुम्ही त्याच गोष्टी कराल ज्या तुमच्या जीवनासाठी योग्य आहेत. हालेलुया. निश्चिंततेचं जीवन तुम्ही जगाल. मग तुमच्या जीवनामध्ये काळजी नसेल. मग अशा लोकांना तुम्ही आधार द्याल जे थकलेले आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये निराशा आहे, जे हताश आहेत. आज अनेक तरुण आहेत आजूबाजूला. मी फक्त तरुणच आहे असं म्हणत नाही, पण असे अनेक लोक आहेत की ज्यांना अजूनही देवाचं प्रेम समजलेलं नाही आहे. मी तुम्हाला जर तुम्ही योहानाचं पहिलं पत्र आणि त्याच्या 16व्या वचनामध्ये जर तुम्ही वाचलं ना, तर वचन असं म्हणतं, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. क्या बात आहे. विचार करा, जो प्रीतीमध्ये राहतो म्हणजे जो प्रेमामध्ये राहतो तो कुठे राहतो? तो देवामध्ये राहतो आणि देव त्याच्यामध्ये राहतो. हालेलुया. आता विचार करा, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या प्रेमाला हृदयामध्ये घेतलंय, ठीक आहे, आता तुम्ही ज्यावेळेस देवाच्या प्रेमाला समजले म्हणजे ते तुमच्या हृदयामध्ये काम करते, विचारांमध्ये काम करते आणि तुमच्या संपूर्ण शरीराला त्याची ओळख आहे. ठीक आहे. आता जेव्हा तुमच्या संपूर्ण शरीराला त्या प्रेमाची ओळख आहे त्यावेळेस परमेश्वर तुमच्यामध्ये आणि तुम्ही परमेश्वरामध्ये काम करताय. क्या बात आहे. साधारण एक गोष्ट नाही, साधारण नाही आहे. ज्यांना समजायचं असेल आणि जे समजतायत ते हे समजून घेतील की
देवामध्ये राहणं आणि देव आपल्यामध्ये राहणं किती मोठी गोष्ट आहे. हालेलुया. अहो विचार करा की तो परमेश्वर असा आहे की समुद्र, ग्रह, तारे, चंद्र सगळं काही त्याचं ऐकतात. ज्याने ज्याने जो शब्द बोललाय आणि त्याच्या शब्दाने अशी क्रिया केली की ते अस्तित्वात आलं, म्हणजे त्या गोष्टी निर्माण झाल्या. मग तुमच्यामध्ये देखील तेच सामर्थ्य आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रीतीला ओळखताय, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही देवामध्ये राहताय, देव तुमच्यामध्ये राहतोय, तर तुमच्यामध्ये देखील तेच सामर्थ्य काम करते जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये करत होतं, जे करत आहे, जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये करत आहे. हालेलुया. म्हणजे आता देव बोलला आणि त्या गोष्टी घडत गेल्या, तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही बोलाल त्या गोष्टी पण होतील. जर कोणतं व्यसन तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन चाललंय, तर स्वतःला गिल्टी समजून स्वतःविषयी चुकीचा विचार करून जगणं थांबू नका. देव तुमच्यावरती प्रेम करतो. तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो तुमच्या बरोबर आहे आणि अनंत कालासाठी आहे. हालेलुया. मग तुम्ही या जगामध्ये राहून पाप केलंय, पण ज्यावेळेस तुम्हाला सत्य समजले, तुम्ही तुमच्या मुखाने कबूल करताय, देवाजवळ जाताय आणि देवाला फक्त सॉरी म्हणतात की सॉरी लॉर्ड की मी तुझ्या विरुद्ध चुकलोय. मी तुम्हाला सांगू, त्या परमेश्वराचं प्रेम असं आहे ना की तो तुम्हाला प्रीतीने जवळ घेतोय. हालेलुया. तो तुमचे पाप काय आहेत ना हे आठवत नाही, किंवा तुम्ही किती घाणेरडे कृत्य केलं हे तो स्मरण ठेवत नाही. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आय थिंक सो, मला असं वाटतं नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये की तो वचन असं म्हणतं की धार्मिक 7 वेळा जरी पडला परंतु पुन्हा उठेल. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती का वेळा पापामध्ये पडला असाल किंवा पडताय, पण मी तुम्हाला सांगते की देवाचं प्रेम याच्यावरती सर्वश्रेष्ठ आहे. हालेलुया. म्हणजे देवाचं प्रेम तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या कृपेमध्ये घेऊन जाणार आहे की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. इतकं सोपं आहे. मग त्याचा हात आजपासून धरायला सुरुवात करा. त्याचा हात फिजिकली नाही धरायचा आहे. आत्मिक जीवनामध्ये तुम्ही त्याच्या वचनाचा आदर करायला शिका आणि तुमच्या शारीरिक जीवनामध्ये त्याच्या सहवासामध्ये वेळ घालवा. आणि ज्यावेळेस तुम्ही या 2 गोष्टी करणार आहात ना, मी तुम्हाला सांगते, तुमचं जीवन ग्लोरी टू ग्लोरी आहे, महिमेतून महिमेकडे. हालेलुया. तुम्ही जर स्तोत्रसंहिता 86 आणि त्याचं 15 वचन जर वाचलं, मी तुमच्यासाठी वाचते. साम 86:15. तर ते वचन इतकं सुंदर आहे आणि मी ते तुमच्यासाठी वाचते. येस. थँक यू लॉर्ड जीसस. साम 86:15. आता बघा वचन काय म्हणतंय. तरी हे प्रभू, तू सदैव व कृपाळू देव आहेस, मंद क्रोध व दयामय व सत्य संपन्न आहेस. हालेलुया. कोण आहे देव? तो देव कृपाळू आहे, कनवाळू आहे आणि तो मंद क्रोध आहे. मंद क्रोध म्हणजे काय? ज्याला राग, म्हणजे ज्याच्यामध्ये रागच नाहीये, तो मंद क्रोध आहे. म्हणजे आणि तो असा परमेश्वर आहे की जो सत्य संपन्न आहे. म्हणजे हेड टू बॉटम त्याच्यामध्ये काय आहे? सत्य आहे. तो स्वतःच एक सत्य आहे. विचार करा की तो सत्य परमेश्वर कसा आहे? दयावान आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, मंद क्रोध आहे. मग तुम्हाला काय वाटतं? तुम्ही चुकीच्या गोष्टी एकांतामध्ये करताय आणि देव तुम्हाला नाशाच्या मार्गामध्ये जाऊ देईल? नाही. ही देवाची इच्छा तुमच्याविषयी तर अजिबातच नाही. आणि म्हणून बायबल सांगतं, ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की अरे मी तर चुकीच्या गोष्टी करतोय आणि माझ्या जीवनासाठी तर मला तर माहिती आहे नरक यातनाच असतील, त्या वेळेस स्वतःला ही जाणीव करून द्या की देवाने जगावर एवढं प्रेम केलं आणि स्वतःच्या एकुलत्या एका पुत्राला यासाठीच दिलं की माझा नाश होऊ नये. का माहिती आहे? कारण की देव प्रेम आहे, तो मंद क्रोध आहे, तो तुमचे पाप आठवत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या जीवनातल्या मोहातून बाहेर यायचं आहे तर आज एक फर्स्ट स्टेप घ्या. काय घ्यायची स्टेप?
स्वतःला एका रूममध्ये बंद करा, गुडघे टेका, हात उंच करा आणि देवाला धन्यवादाची प्रार्थनेची सुरुवात करा. तुम्ही काय चुकलात, तुम्ही काय केलंय, तुम्हाला काय करायचंय आणि तुमच्या हे सगळं त्याला माहिती आहे. पण जस्ट त्याच्या समोर जा आणि त्याला धन्यवाद द्या की जो श्वास मी पाप करताना पण घेतोय, मी पापात पडलो म्हणून माझ्या शरीराने श्वास घेणं थांबवलेलं नाहीये. आणि कोणापासून मिळालाय तुम्हाला श्वास? बायबल सांगतं देव तुम्हाला श्वास देतो. हालेलुया. आणि म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. देवाच्या प्रीतीचा आदर तुम्ही करायला सुरुवात करा. ती कृपा आपोआप तुमच्या जीवनामध्ये ओव्हरफ्लो होईल. ओव्हरफ्लो म्हणजे माहिती आहे, म्हणजे ओसंडून वाहील. फक्त भरणार नाही, तुम्ही फक्त कृपेने किंवा अनुग्रहाने भरणार नाही, तर तुम्ही त्या कृपेमध्ये वाहवत जाल. म्हणजे तुम्ही त्या कृपेमध्ये भरून ती कृपा तुमच्या जीवनामध्ये वाहत जाईल. हालेलुया. आणि विचार करा, जर ही कृपा देव तुमच्यावरती आणि माझ्यावरती करायला तयार आहे, तर एक निर्णय आज घ्या आणि घेऊन तर बघा. मग एक सिंपल गोष्ट तुमच्या जीवनामध्ये, म्हणजे सपोज तुम्हाला सिगरेटचं ॲडिक्शन आहे. सपोज आता तुम्हाला माहिती नाही, तुम्ही चर्चला जाता, पण किती ट्राय केलं पण तुम्हाला सिगरेट तुमच्याकडनं ते व्यसन कदाचित सुटलं जात नसेल. पण मी आज तुम्हाला सांगते की ती कृपा परमेश्वर तुम्हाला देईल, की ज्या कृपेद्वारे तुम्ही ह्या गोष्टीला पायाखाली ठेवून त्याच्यावरती राज्य करू शकता. जर तुमचं शरीर वीक आहे ना, कुठल्या गोष्टीमध्ये वीक आहे, जर तुम्हाला ते पापामध्ये ओढत आहे आणि तुम्ही पण ओढले जात आहे, तर मी तुम्हाला सांगेल की देवाच्या कृपेमध्ये चाला. म्हणजे काय करायचं आहे की जीवनामध्ये आपल्याला काय करायचं, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला एक रुटीन लावायचं आहे की देवाच्या सहवासामध्ये ॲटलिस्ट 10 मिनिटापासून सुरुवात करा. किती? फक्त 10 मिनिट्स. अरे जर 10 मिनिट्स म्हणते मी का, पण जर तुम्ही इंटरनेटवर वेळ घालायला लागला ना, तर तुमचे 4 तास कसे निघून जाते तुम्हाला कळणार नाही. मग देवाच्या उपस्थितीमध्ये 10 मिनिटं तर देऊच शकता तुम्ही. काय वाटतं तुम्हाला? ती कृपा तुमच्या जीवनामध्ये त्या 10 मिनिटाचं काय होईल, हळूहळू एक्सटेंड होतील. तो ग्रेस तुमच्यावरती वाढला जाईल. आणि त्या कृपेद्वारे जे पाप करण्यासाठी तुमचं शरीर ओढलं जात आहे, देवाची कृपा तुम्हाला त्या बंधनांपासून मुक्त करेल. म्हणजे काय, जसं मी सांगितलं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला काय करेल, बंधनमुक्त करेल. सत्य कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो प्रेमाचं प्रतीक आहे. हालेलुया. काय वाटतं तुम्हाला? डिप्रेशनमध्ये कोणीतरी माझी साथ सोडली म्हणून डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा त्या येशूवरती प्रेम करावं, की तो येशू तुमची वाट पाहतोय. तो वाट पाहतोय की माझं लेकरू कधी माझ्याकडे येईल, कधी माझ्याशी बोलेल, कधी माझ्या सहवासामध्ये राहील. आणि तुम्हाला माहिती आहे, असं रुटीन फुल, म्हणजे मी असं म्हणत नाही की सिस्टमॅटिकलीच परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसा. नाही, तुमचा दिवस एकटिक आहे, जस्ट डोळे बंद करून त्याला धन्यवाद आहे. थँक्यू लॉर्ड जीसस. तुझ्या प्रभू मी तुला धन्यवाद देतो. डोळे बंद करून जस्ट त्याला एक धन्यवादाचं एक अर्पण करा. त्याला सांगा की तुझं प्रेम माझ्या जीवनामध्ये होतं म्हणून आजचा दिवस मी व्यवस्थित चालू शकलो. आणि येस, त्याचं प्रेम अजूनही तुमच्या जीवनामध्ये कायम आहे. जरी तुम्ही त्याला ओळखत नसाल तरी ते प्रेम तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे. आणि म्हणून आज माझ्या लोकांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुम्ही बदलताय तर तुम्ही इतरांना बदलू शकता. आपण शेवटच्या टप्प्यामध्ये तर आहोत. पण काय वाटतं तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही त्याच्या वचनाचा आदर तुमच्या जीवनामध्ये करता, ज्यावेळेस तुम्ही त्या प्रीतीने भरून जाता, तुम्ही वाचले जाताय आणि तुम्ही इतरांना वाचवताय. हालेलुया. म्हणजे तुम्ही वाचताय. कोण तुम्हाला वाचवतंय? परमेश्वर, जो तुमच्यामध्ये राहतोय, तुम्ही त्याच्यामध्ये राहताय, तो तुम्हाला वाचवतोय. हालेलुया. अमेझिंग आहे ना हे गोष्ट, की तो आपल्यामध्ये राहतो आणि आपण त्याच्यामध्ये राहतोय. अरे विचार करा, जर तो तुमच्यामध्ये आणि तुम्ही त्याच्यामध्ये राहताय, तर कोणती अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला हार्म करेल, जी तुम्हाला हानी करू शकतं? कोणच नाही. नो वन. या भूतलावरती तुम्हाला कोणी हार्म करू शकत नाही. का? कारण बायबल सांगतं की ज्याच्या बरोबर देव आहे त्याच्या विरोधात कोण उभा राहील? क्वेश्चन मार्क दिलाय. कोण उभा राहील? कोणामध्ये ते सामर्थ्य नाही.
जे अंधकाराची जी सत्ता आहे, जो सैतानाचं जे कार्य आहे, त्या सैतानाला परमेश्वराने नाश केले, नाश, त्याला हरवून टाकलंय. आणि हे सत्य तुम्हाला माहीत नसल्यामुळे तुम्ही गोंधळामध्ये अडकला आणि तुम्ही त्या व्यसनापासून बाहेर येऊ शकत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही परमेश्वराच्या सहवासामध्ये राहायला लागाल, ते सत्य तुम्हाला असं रिव्हील होईल की परमेश्वर तुम्हाला गूढ आणि गुपित गोष्टींचं ज्ञान देईल. आणि ज्यावेळेस ते गूढ आणि गुपित गोष्टींचं ज्ञान तुमच्याकडे असेल, तुम्हाला माहिती आहे सैतान तुम्हारे पैरों के तले, तुम्हारे सिर के ऊपर नहीं है. अज्ञानामुळे तुम्ही त्याला तुमच्या डोक्यावर बसवलं असेल, पण मी तुम्हाला सांगते देवाच्या प्रेमामुळे तुम्हाला आणि मला हा अधिकार मिळाला की त्याला मी माझ्या पायाखाली ठेवू शकते नाही, ठेवलंय. सॉरी, विचार करा, इतकं ग्रेट, इतका ऑसम परमेश्वर तुमचा आणि माझा आहे. रोज त्याला आय लव्ह यू म्हणा, रोज. तुमच्या जीवनामध्ये तुमचा दिवस चांगला गेला म्हणून आय लव्ह यू म्हणा असं नाही म्हणते मी. जर कदाचित वाईट जरी गेला तरी म्हणा आय लव्ह यू. का? कारण तुमच्या वाईट दिवसातही तुमचं शरीर श्वास घेत आहे. मग कोण देत आहे श्वास? तुमच्या आईने दिला आहे, वडिलांनी दिला आहे, जो पैसा तुम्ही कमवता त्याने तुम्हाला आणून दिला आहे? नो. कोणी दिला आहे? परमेश्वराने दिला आहे. आणि तुमचं शरीर श्वास घेते ही देवाची तुमच्या जीवनावरती असणारी दया आहे. की जसं वचनामध्ये आपण ऐकलं, स्तोत्रसंहिता 86:15 की तो दया करणारा देव आहे. हालेलुया. जर एखाद्या गोष्टीमध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जर स्ट्रगल करत असाल, तर आज जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जाताल ना, त्याचं प्रेम आठवा की त्याने तुमच्यासाठी त्या वधस्तंभावरती काय मोजलं आहे. बाबा सांगतं की तो गरीब झाला. अरे वधस्तंभ ही तुमच्यासाठी मोजलेली किंमत आहे, ना की ओनली तुमच्यासाठी, माझ्यासाठी सुद्धा. आणि जर त्याने ती किंमत मोजले तर माझ्या जीवनामध्ये ती कोणत्याही गोष्टीने व्यर्थ ठरता कामा नये, है ना. आणि म्हणून त्या वधस्तंभावरचा आदर करा. त्या वधस्तंभावरचा जो ख्रिस्त, जो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मरण पावला, जो देहामध्ये आला फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी, त्याचा हात पकडा आणि त्याला धन्यवाद द्या, है ना. आठवा तुमच्या जीवनामध्ये की तो तुमच्याशी किती चांगला आहे. आठवा म्हणजे रोज तो तुमच्याशी चांगला आहे. मग तुम्ही चुकताय तरी तो तुमच्यामध्ये, तुम्ही बहकताय, तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही घाणेरड्या गोष्टी करताय, तरीही तो तुमच्यामध्ये, कारण त्याला हे हवं आहे माझ्या लेकरांचा नाश होऊ नये. हालेलुया. आणि म्हणून सिनफुली जीवन जगण्यापेक्षा प्रेमाने भरून जगाल तर ते जास्त मजेचं आहे. जगतात तर सगळे जगत आहेत, है ना. पाप करणारा पण जगतोय, पण देवाच्या प्रीतीमध्ये राहून जगा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये कसा आनंद काम करतोय. असा आनंद की जो कधी संपत नाही, असा सहवास की जो कधीच तुम्हाला सोडून जात नाही, असं वचन, असं अभिवचन की जे कायम तुमच्यामध्ये आहे. असं वचन म्हणजे असं वचन की जो तुम्हाला एका सेकंदासाठी, सेकंदामध्ये जे मुमेंट्स असतात ना त्याच्यामध्ये सुद्धा तो तुम्हाला वेगळं नाही सोडू शकत. वाव, काय तो देव आहे. हालेलुया. मला खूप काही बोलायचं आहे, बट मी आता हे सुरू करेल हळूहळू, आज एक सिरीज, पुढे एक सिरीज, असं करत करत. पण माझी इच्छा आहे की तुम्ही आज देवाच्या उपस्थितीमध्ये बसा. कदाचित जर तुम्ही हा माझा मेसेज ऐकत असाल तर मी तुम्हाला सांगते की जास्त वेळ नाही, रात्री बेडवर झोपण्याच्या अगोदर जस्ट हात उंच करा, डोळे बंद करा आणि त्याला धन्यवाद द्या की तू माझ्यावरती जर प्रेम केलं नसतंस, किंवा जर तू मला निवडलं नसतंस, किंवा तू मला तुझ्या प्रतिरूपाचं बनवलं नसतं, तुझी दया माझ्या जीवनामध्ये झाली नसती, तर कदाचित मी नाश पावलो असतो, है ना. आणि म्हणून या गोष्टींसाठी देवाला धन्यवाद द्या. तुमच्या मनामध्ये अनेक कल्पना आहेत, मला माहिती आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये विचार आहेत, कल्पना आहेत, पण या कल्पनेमध्ये देखील परमेश्वर तुमचा मदतगार आहे. तो तुम्हाला अशी कृपा देतो की तुमच्या जीवनामध्ये अशक्य गोष्टी शक्य व्हायला लागतात. हालेलुया. हे त्याच्याशिवाय आपण नाही करू शकत. जर मी म्हटलं की मी माझ्या बुद्धीने करून दाखवल तर मी नाही करू शकत. त्याच्याशिवाय मी काहीच नाही करू शकत. आज मी हे बोल्डली का बोलू शकते माहिती आहे? कारण माझ्या जीवनामध्ये मी प्रत्येक क्षणी त्याचं प्रेम अनुभवलं आहे.
मी अनुभवलं की तो माझ्या जीवनामध्ये किती चांगला आहे. मी हा श्वास घेते, मी जे तुमच्याशी बोलू शकते, माझ्या जीवनामधल्या स्ट्रगलमध्ये परमेश्वराने मला कसं बाहेर काढले हे मी जाणते. मला त्याचा सहवास हवासा वाटतो. का? कारण कुठेतरी मला त्याचं प्रेम मी ओळखायला सुरुवात केली आहे आणि हेच मला अजून त्याला ओळखायचं आहे. आणि माझी इच्छा आहे की ऐकणाऱ्या प्रत्येक भावाने बहिणीने त्याला ओळखावं. का? कारण त्याची तुमच्याविषयी चांगल्या योजना आहे. त्याची इच्छा नाही की तुमचा नाश व्हावा. तो तुमच्यावरती प्रेम करतो आणि त्या प्रेमाचा आदर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करावा, हीच त्याची इच्छा आहे. हालेलुया. सो गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.